असं तुमचं काय म्हणणं आहे या जागासाठी वाद सुरू? नमस्कार, माझं नाव जितेश पाटील आहे. ही जागा आमची वडिलोपार्जित जागा आहे. बरेच वर्षापासून आमच्याकडे आहे. ताबा आमचा आहे, सगळं आमचं आहे. तरी असं असताना वारंवार मागच्या वर्षीपासून बारसकर कुटुंबीय वगैरे इथे जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करतात. याच्या आधी मागच्या वर्षी 26 मे 2024मध्ये पण ते आले होते. नंतर नोव्हेंबरला पण आले होते. नंतर आता मागच्या महिन्यात 13 म्हणजे फेब्रुवारी 2025 13 तारखेला ते पोलीस घेऊन आले होते. पोलीस त्यांना पूर्णपणे मदत करत होते. आमचं काही ऐकत नव्हतं. आमचे पेपर्स आहेत, सगळं आमच्याकडे सगळं आहे, तरी पण ते पोलीस त्यांचीच मदत करत होते. त्याच्यानंतर हे वारंवार ते रात्री कधी 5 वाजता, कधी 2 वाजता, कधी 7 वाजता, कधी 8 वाजता हे वारंवार ते प्रयत्न करत होते. आजही ते आले आहेत. आजही पोलिसांना घेऊन आले. पोलीस असतानाही आम्हाला, आमची जागा असताना पोलिसांनी आम्हाला बाहेर काढलं होतं आणि तरी पण त्यांना ते कंटेनर घेऊन आले होते. यावेळेस पण, मागच्या वेळेस पण ते कंटेनर घेऊन आले होते, तरी आम्ही त्यांना आतमध्ये घेऊन गेलो. यावेळेस तर ते वेगळ्या प्रकाराने कुठले तरी जे हे असतात मुसलमान लोक किंवा जे भाड्याने असतात त्या लोकांना घेऊन आले आणि सांगतात आमची फॅमिली आहे. आता हे महाराष्ट्रीयन फॅमिलीची कुठून आली फॅमिली? आणि जर ह्याच्यामध्ये आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि जे आपले वरिष्ठ जे आहेत, जर त्यांचा काय याच्यामध्ये रोल नसेल तर याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. आम्ही वारंवार लेटर देतो आहे. मानपाडा पोलीस स्टेशन असो का CP ऑफिस असो का कमिशनर ऑफिस असो, आम्ही सगळीकडे वारंवार लेटर पाठवतो आहे, पण त्याचा काय प्रतिसाद आम्हाला मिळत नाही आहे. तर हे किती दिवस चालणार आणि कसं चालणार? आणि जर आम्हाला उद्या काय झालं तर पुढे मागे काय झालं तर कोण बघणार? ह्याचं आम्हाला उत्तर पाहिजे आणि हे सोल्युशन आम्हाला करून द्या, एवढी माझी मागणी आहे. नमस्कार, मी केदार प्रभाकर चौधरी. माझी आई रीना प्रभाकर चौधरी हिच्या वडिलांनी 1969मध्ये ही जागा विकत स्वरूपात घेतली आहे. मुठे ह्यांच्याकडनं 4 सातबारे होते. 1969ला कलेक्टर परमिशन घेऊन आपण जागा घेतली आहे. त्या टायमाला आमच्या लेफ्ट साईडला मुठे फॅमिली होती, राईट साईडला पाटील फॅमिली होती. सबसिक्वेंट 1970मध्ये आपण तलाट्याकडे ह्याचं शेड बांधण्यासाठी आपण केलं. आमचे आजोबा रकडी बंदरमध्ये कारखाना होता. 1970च्या ह्याच्यानंतर 1982मध्ये ह्या पाटील फॅमिलीनी कोणासोबत ॲग्रीमेंट केलं. त्याच्यानंतर 84मध्ये मुठेनी त्यांची जागा तिकडची विकली. 1998मध्ये मुठेनी त्यांची 32 गुंठे तिकडे जागा विकली. त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या कोर्टामध्ये गेले ते 1998मध्ये. 2002मध्ये आमची ULC झाली. ULCमध्ये आमची जागा आमची झाली. ULC कायदा आला होता म्हणून आमच्या आईंची आणि बहिणींचे सगळ्यांचे नावं लागले गेले. 2004च्या ULCचं त्यांच्या ऑर्डरमध्ये ही जागा आमच्या नावाने दाखवत आहे, त्यांनीच दाखवलं. 98मध्ये 32 गुंठे विजय जानू मोठ्यांनी तेथे कस्तुरी पाक केल्यानंतर त्यांचं जे काय झालं असेल सेटलमेंट, त्याच्यानंतर त्यांनी त्यांची जागा तिकडे दाखवली. ते झाल्यानंतर बारसकर आमचं नाव निषेध आलं आहे, प्रॉपर आलं आहे नाव आमचं ह्याच्यावर ULCच्या ऑर्डरवर. 2004मध्ये आम्ही इथे पेट्रोल पंपचं ऑर्डर हे केलं होतं. पेट्रोल पंपची आमची NOC झाली, आमचा जिओ टेक्निकल सर्वे झाला या जागेवरचा. त्याच्यानंतर 2008मध्ये TLR झाला. TLR झाल्यानंतर हेच लोकांनी आमच्या मामांसोबत ॲग्रीमेंट केलं. त्या ॲग्रीमेंटमध्ये ही जी एन्क्रोचमेंट आहे तेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आणि 2024मध्ये ह्यांना कोण भेटले कोटचे ठाण्याचे कोण हे त्यांच्या भरोश्यावर त्यांनी आम्हाला अतिक्रमण करायचा प्रयत्न केला. वारंवार आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलीसुद्धा पोलिसांनी बाब घेतला नाही. म्हणून आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाने एक्झिबिट 5 सगळे डॉक्युमेंट्स बघितल्यानंतर आमच्या साईडनी ऑर्डर दिली आहे, रिस्ट्रेनिंग ऑर्डर दिली आहे. त्यांना सांगितलं आहे की तुम्ही ह्या जागेमध्ये यायचं नाही. तरी ते खुर्रेपणाने भूमिपुत्र म्हणतात. आम्ही शेतकरी आहे, त्यांनी बिल्डरचा रंग देतात. बिल्डरचा नाही आहे, हे आम्ही शेतकऱ्यांची आम्ही इकडे असताना, आम्ही शेतकरी असताना हे आमच्याशी दादागिरी करून आम्हाला इकडनं बाहेर काढायचा ह्यांनी हे केलं आहे. कोर्टाने त्यांचं दाद दिली नसल्यामुळे कोर्टाने एक्झिबिट 5 देऊन आम्हाला सांगितलं असून सुद्धा आमचे लोक येताना हे लोक नेहमी आम्हाला मॉब आणतात आणि गुंडगिरी करतात. आजही तशीच झाली आहे आणि भूमिपुत्र सांगतात. भूमिपुत्राचा विषय नाही आहे. आम्ही 1969पासून आमच्या मालकी हक्काची आहे. 2022मध्ये मागची जागा आमची 5 एकर जागा आहे. मागची जागेचं आम्ही मोजणी केली आहे. 2022मध्ये ह्यांनी इकडे अतिक्रमण करायचा प्रयत्न केला होता. होर्डिंग लावत होते. आम्ही ते काढून घेतलं. पोलिसात तक्रार केली. इतके सगळे डॉक्युमेंट्स असून त्यांचंच जबाबी असूनसुद्धा ते आज आम्हाला अरेरावी करून आम्हाला दादागिरी करून आम्हाला बाहेर काढायचा पूर्ण प्रयत्न आहे. ह्याच्या मागे ह्यांचे जे कोणी आहेत ठाण्यामध्ये बसले आहेत त्यांना माहिती नाही आहे काय चाललं आहे. आणि हा विषय मी आज विधानभवनमध्ये सेशनमध्ये मला घ्यायचा माझा पूर्ण हे आहे, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये मी हे घेणार आहे. हे जो अन्याय आहे, हे जी डोंबिवलीची जी प्रथा चालली आहे, सगळीकडे हेच करायचं, खोटे पेपर्स टाकायचे, अतिक्रमण करायचं आणि मग सेटलमेंटसाठी यायचं आणि हे करायचं, हे आम्ही होऊ देणार नाही आणि आम्हाला अजिबात मान्य नाही आहे ही गोष्ट. आणि आम्ही सर्वसाधारण माणसं सांगणार नाही. ते पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये सदनमध्ये होईल ती गोष्ट.